नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटेच्या केसच्या निकालात विचारात घेण्यात आला। कोर्टाचं नेमकं निरीक्षण काय माणिकराव कोकाटे यांच्या केस संदर्भात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। माणिकराव कोकाटे मागील 35 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, जर त्यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल, त्यामुळे जनतेचा पैसा पुन्हा खर्च होईल। संपूर्ण खटल्यादरम्यान कोकाटे जामिनावर बाहेर होते। खटला पूर्ण झाल्यानंतरही त्यांना जामीन मंजूर झाला होता। आता त्यांना अपात्र ठरवल्यास त्यांच्यावर अन्याय होईल। कोकाटेंच्या सुनावणीमधील कोर्टाचं निरीक्षण आता समोर आलं। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका करणारे वकील सतीश वाणी यांनी काय म्हटलंय पाहूया। जो शासनाची फसवणूक करतो, जो खोटे अर्ज देतो, त्याला ह्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार काय? कायदेशीर तर नाहीच आहे। कारण लिली थॉम्पसनच्या केसप्रमाणे ज्याला 2 वर्ष का त्यापेक्षा अधिक होते शिक्षा, त्या व्यक्तीला त्या पदावर आणि आमदारकीला राहण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। शिक्षेला स्थगिती दिली म्हणजे शिक्षा कॅन्सल झाली असा अर्थ होत नाही। त्यांनी दंड तर भरलेलाच आहे 50,000। मग अशा व्यक्तीला का पदावर राहण्याचा अधिकार आहे? त्यांनी जर समजा काही कारवाई नाही केली, हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाकडे खूप वर्ष लागणार आहे। मी आता माननीय राज्यपालांकडे पत्र देणार आहे की लिली थॉम्पसन प्रमाणे तुम्ही कारवाई करणार का नाही, मग मी स्वतः PL दाखल करणार आहे। दरम्यान यावर मंत्री माणिकराव कोकाटेंचे वकील अविनाश भिडेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। गेल्या 4-5 टर्म्स हे कोकाटेंना जनता निवडून देते आणि त्यांना त्यामुळे लोकांसाठी काम करण्याची संधी आहे आणि जर स्टे दिला नाही तर डिस्क्वालिफिकेशन होतं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 8(3) अन्वये, आणि तसं जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर ते MLA पण राहू शकत नाहीत। तिसरा एक महत्त्वाचा विचार जो निर्माण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने त्यांच्या जजमेंट्समध्ये केलेला होता की अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते आणि ती सगळी टाळता येण्यासारखी आहे। म्हणजे हे केवळ निवडणुका होऊ नयेत म्हणून स्टे दिला अशी परिस्थिती नाही आहे। तर जे 5-6 मुद्दे मेहरबान कोर्टाने विचारात घेतलेत त्यातला हा एक मुद्दा आहे आणि तोही मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान हायकोर्टाने वेगवेगळ्या निर्णयांमध्ये निर्देश दिल्याप्रमाणे तो घेतलेला आहे। नाशिक सत्र न्यायालयाच्या निरीक्षणावर माजी न्यायाधीश अशोक आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। सरकारने या शिक्षेच्या विरुद्ध अपील करायला पाहिजे ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे जी फौजदारी न्यायालयाने जो काही फ्लॅट जप्त केला आहे त्या फ्लॅटला स्टे दिलेला नाही आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या ठिकाणी ते फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी कारवाई करणं उचित आहे। शासनाने प्रथमतः अपील केलं पाहिजे। अपील करण्यासाठी विलंब का होत आहे हे कळत नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सभापती नार्वेकर यांनी जो सुनील केदार यांना वेगळा न्याय दिला, मग तसा न्याय कोकाटेंच्या बाबतीत का दिला नाही आहे हा देखील एक वादाचा मुद्दा आहे। दरम्यान यावर विजय वडट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे।